लाडकी बहीण योजनेत भाजप नगरसेवकाच्या तक्रारीवरून एक गैरव्यवहार समोर आला आहे. मूळ महिला एकच, तिच्या नावाने 26 अर्ज केले. विविध आधार कार्ड घेऊन एका व्यक्तीने तब्बल 78,000 रुपये मिळवले. सरकारी लाडकी बहीण योजना या योजनेला साताऱ्याच्या एका बहादराने चुना लावला. लाडकी बहीण योजना ही गरजू महिलेपर्यंत पोहोचते की नाही याबद्दल शंका वाटायला लागलेली आहे. घरी बसल्या बसल्या खोटी कागदपत्रे देऊन त्याने 78,000 रुपये लाटले. एका महिलेच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं. बायको एकच, मात्र तिच्या नवरोबाने तिची वेगवेगळी हेअरस्टाईल, वेगवेगळे ड्रेसिंग करून 26 फोटो काढले आणि 26 विविध आधार कार्डाशी जोडून ते अर्ज भरले आणि ते 26च्या 26 अर्ज मंजूरही झाले. प्रत्येक अर्जाला 3,000 प्रमाणे त्याच्या खात्यामध्ये 78,000 रुपये जमा झाले. विधानसभा कोणतीही असू द्या आणि सरकार कोणतेही असू द्या, पण त्या बहादराने एकाच वेळेस 4 वर्षाचे पैसे लाटले. हा प्रकार कसा समोर आला याची सुद्धा एक रंजक कहाणी आहे. हा प्रकार घडला साताऱ्यात. भांडाफोड झाली मुंबईत. पूजा प्रसाद महामुनी नावाच्या एका महिलेने अर्ज केला, पण अधिकाऱ्यांनी तो अर्ज आधीच मंजूर झालेला सांगितला. यावरून हे समजले. आता प्रशासन या व्यक्तीवर काय कारवाई करेल हे पाहावं लागेल, कारण अशा किती घटना कुठे कुठे घडल्या याची प्रशासनाने दखल घ्यायला हवी आणि खरे गुन्हेगार शोधायला हवेत.